भिवंडीच्या उड्डाणपुलावर चायनीज पतंगापासून सावध राहा। भिवंडीतील फ्लायओव्हर वापरणाऱ्या रहिवाशांनी विशेषतः दुचाकीस्वारांनी चीनी पतंगाच्या तारांपासून होणाऱ्या धोक्यांपासून सावध राहण्याची गरज आहे। नुकत्याच घडलेल्या घटनेच्या जोखीम अधोरेखित केली आहे, कारण बंजारा भागात राहणारा 24 वर्षीय मसूद खान हा बाळासाहेब ठाकरे फ्लायओव्हरवर बळी गेला आहे। मिळालेल्या माहितीनुसार मसूद काम संपवून बंजारपट्टी नाका येथे घरी जात होता। त्याच्या ॲक्टिवा स्कूटरवरून तो उड्डाणपूलच्या मधोमध पोहोचला तेव्हा त्याला चायनीज पतंगाच्या दोरीने अडकवले। धारदार दोरीमुळे तो उड्डाणपुलावर बाईकवरून पडला, त्यामुळे तो गंभीर जखमी होऊन रक्तस्राव झाला। रस्त्याने जाणाऱ्यांनी तात्काळ त्याच्या मदतीला धावून त्याला जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले। प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारांसाठी मुंबईतील ज्युपिटर हॉस्पिटल येथे रवाना केले। या घटनेने चीनी पतंगाच्या तारांच्या धोक्यांकडे लक्ष वेधले आहे, ज्यामुळे भूतकाळात दुखापत आणि मृत्यू झाला आहे। घटनास्थळी पोहोचल्यावर एक्सप्रेस न्यूज हिंदी टीमला फ्लायओव्हर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पतंगाच्या तारांनी भरलेला आढळला। तार काळजीपूर्वक गोळा करून शांतीनगर पोलीस अधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आले। आगामी मकर संक्रांती सणामुळे असे अपघात रोखण्यासाठी भिवंडी महानगरपालिका आणि पोलिसांनी दक्ष राहण्याची गरज आहे। तत्काळ कारवाई न केल्याने भिवंडीच्या उड्डाणपुलावर मसूद खान सारख्या आणखी दुःखद घटना घडू शकतात।